स्वप्नपूर्ती नवोदय अकॅडमी अंबड जिल्हा जालनाच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो। यापूर्वी सांगितल्याप्रमाणे या यूट्यूब चॅनलचा उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षेचं मोफत मार्गदर्शन मिळावं हा आहे। तर आज आपण एका नवीन घटकाला सुरुवात करणार आहोत। त्या अगोदर एक छोटासा प्रसंग सांगतो। राजू नावाचा एक मुलगा असतो। तो त्याच्या भावासोबत धरणावर फिरण्यासाठी जातो। धरण माहिती आहे ना सर्वांना? हां, तिथं भरपूर पाणी असतं। ते रस्त्याने चालत असताना त्या ठिकाणचं पडणारं पाणी, ते दरवाजे तो बघतो। परंतु त्याचं अचानक लक्ष एका स्केलकडे जातं। अशी एक उभी स्केल असते त्या ठिकाणी ठेवलेली आणि त्याच्या समोर काहीतरी अंक लिहिलेले असतात। मग त्याला लक्षात येत नाही लवकर हे फक्त 85 आहेत, फक्त 97 आहेत का 8597 आहेत, कारण त्याच्या अगोदर एक चिन्ह दिलेलं असतं। तो कन्फ्यूज होतो आणि तो म्हणतो त्याच्या भावाला की दादा हे नेमकं काय आहे, 85 आहेत का 97 आहेत? तो म्हणतो चल आपण घरी गेल्यानंतर याच्याबद्दल चर्चा करू, तुला घरी गेल्यानंतर सांगतो। ते घरी येतात। घरी आल्याच्या नंतर त्यानंतर काय होतं बघा, घरी तो एक असा एक आय ड्रॉप त्याला दिसतो। आय ड्रॉप बघितल्याच्या नंतर एक डोळ्याचं औषध असतं, आय ड्रॉप दिसलं ना सगळ्यांना? त्याच्यावर सुद्धा एक प्राइज असते। 27 दिसतात। समोर काय दिसायला लागलं त्याला? समोर त्याला 40 दिसायला लागलं आणि त्याला असं वाटतं मग हे नेमके 27 आहे का 40 आहे का 2740? एवढ्याशा आय ड्रॉपची किंमत 2740? मग त्याचा गोंधळ अजून वाढतो। मग तो परत त्याच्या दादाला विचारतो की हे काय आता? इथं पण तसंच दिसलंय मला। मग तो म्हणतो याला काय म्हणायचं, हे जे मधलं चिन्ह असतं ते असतं दशांशाचं चिन्ह। कशाचं चिन्ह असतं? दशांशाचं चिन्ह। आणि अलीकडचा भाग पूर्णांक असतो, पुढचा भाग अपूर्णांक असतो। मग हे जे आहे दशांश अपूर्णांक, यालाच काय म्हणतो आपण? दशांश अपूर्णांक। आजच्या पाठाचं नाव काय आहे मग आपल्या? दशांश अपूर्णांक। तो आपण आता सविस्तर पाहू। पहा, तर आज आपल्याला आता दशांश अपूर्णांक या पाठाबद्दल अधिकची माहिती आपल्याला घ्यायची आहे। दशांश अपूर्णांकामधील भाग क्रमांक 1 या तासिकेमध्ये आपण शिकणार आहोत। त्यामध्ये दशांश अपूर्णांकाच्या मूलभूत संकल्पना असतील, त्यानंतर दशांश अपूर्णांकाचं वाचन कसं करायचं, व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात कसं रूपांतर करायचं आणि दशांश अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं, हे काही पॉइंट्स आपण आजच्या तासिकेमध्ये घेणार आहोत। ठीक आहे, जास्त वेळ न घालता आपण प्रत्यक्ष आता आपल्या तासिकेला सुरुवात करू। आतापर्यंतची हे फक्त आपल्याला याच्याबद्दलची आपण फक्त माहिती घेत होतो। ओके, पहा, ज्या अपूर्णांकांचे छेद 10, 100, 1000 म्हणजे 10 किंवा 10च्या पटीमध्ये असतात त्या अपूर्णांकांना दशांश अपूर्णांक असे म्हणतात। दशांश अपूर्णांक कशाला म्हणायचं? त्यांचा छेद काय असतो? 10 असेल, 100 असेल, 1000 असेल किंवा 10च्या पटीने वाढत जाईल। 10,000 असेल, 1,00,000 असेल, 10,00,000 असेल, अशा पद्धतीने त्याचा छेद वाढत जाणार आहे। आणि ह्या 10च्या पटीत छेद असणारे जे अपूर्णांक असतात त्यांना काय म्हणतो आपण? दशांश अपूर्णांक असे म्हणतो। या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे 5/10। काय दिलेलं आहे इथं? 5/10 असं दिलेलं आहे इथं।
मग याचा दशांश अपूर्णांक काय तयार झाला बघा, 0 आहे, मध्ये एक टिंब आहे आणि पुढे 5 आहे, त्याला 0.5 असा आपण म्हणतो. 68°/100 याचाच अर्थ असतो 0.68. त्यानंतर 1285/100 त्याचाच अर्थ आहे 1.285. हे आपण सेपरेट घेणार आहे याच्यानंतर. सध्या फक्त कन्सेप्ट समजून घ्या. दशांश अपूर्णांक नेमकं कशाला म्हणायचं, तर ज्याचे छेद 10, 100, 1000 किंवा 10-10च्या पटीने वाढत जाणार आहेत अशा अपूर्णांकांना दशांश अपूर्णांक असे म्हणतात. त्यानंतर पहिला पॉइंट बघू. आता याच्यातला एक एक मुद्दा घेऊ आपण. पहिला आहे दशांश चिन्ह. दशांश चिन्ह कसं काढायचं, हे असा एक टिंब द्यायचा, त्याला म्हणायचं दशांश चिन्ह. असं घोटत बसायचं नाही, मोठं असं घोटीत बसायचं नाही दशांश चिन्ह. एक असा डॉट दिला आपण पेनाने, त्याला म्हणायचं दशांश चिन्ह. त्याचा नेमका काय उपयोग आहे तर बघा, दशांश हे स्थान अपूर्णांक लेखनासाठी वापरतात. एखाद्या संख्येतील पूर्णांक भाग संपल्याची खूण म्हणून दशांश चिन्ह दिलं जातं. उदाहरणार्थ, शेवटच्या अंकानंतर असं टिंब देतात, त्यालाच काय म्हणायचं, दशांश चिन्ह म्हणतात. म्हणजे काय, समजा मी असं लिहिलं 12 नंतर मी दशांश चिन्ह दिलं, ध्यानात घ्या नीट. 12 नंतर दशांश चिन्ह दिलं म्हणजे काय, हा पूर्णांक भाग असतो. 12 हे पूर्णांक आहे, पूर्ण, आणि हा पुढचा असतो अपूर्णांक. अलग लक्षात, पुढचा असतो अपूर्णांक आणि तो दशांशानंतर येतो, त्यामुळे त्याला तो असतो दशांश अपूर्णांक. अलीकडचा असतो पूर्णांक. मग पूर्णांक भाग संपल्याची खूण म्हणून दशांश चिन्ह देतात, टेकटिंब देतात, त्याला म्हणायचं दशांश चिन्ह. असं लिहिलं मी. आता 350 हे पूर्णांक संख्या होती, ती संपली म्हणून दशांश चिन्ह दिलं, त्याच्या समोरची संख्या ही अपूर्णांक आहे, असा त्याचा अर्थ आहे. तर दशांश अपूर्णांकाची कन्सेप्ट, डेसिमल फ्रॅक्शन आणि दशांश चिन्ह म्हणजे काय ते आपण ह्या पॉइंट मध्ये पाहिलं. आता आपण पुढे जाऊ, पुढचा पॉइंट घेऊ. आता नेक्स्ट, दशांश अपूर्णांकाचे वाचन. आपल्या नेहमीच्या अपूर्णांकासारखं किंवा नेहमीच्या संख्यांसारखं याचं वाचन असणार नाही. तर दशांश अपूर्णांकाचं वाचन नेमकं कसं करायचं बघा. आता इथं लिहिलं 8 आहे, त्याच्यानंतर एक टिंब आहे आणि नंतर 5 आहे. तर 8 हा पूर्णांक आहे, 5 हा अपूर्णांक आहे. वाचन पहा, लगेच लक्षात येईल, जास्त वेळ घालण्याची गरज नाही. हे 8.5 असं त्याचं वाचन आहे, किंवा 8.5 असं देखील आपण त्याला म्हणू शकतो. नंतर 0 आहे, दशांश चिन्ह आणि 6-8 आहे, तर 0.68. दुसरी महत्वाची गोष्ट, दशांशानंतरची संख्या. आता इथं 68 याला म्हणायचं नाही कधी, याला काय म्हणायचं 6-8. दशांशानंतरचे अंक सिंगल वाचायचे, एक एक अंक वाचायचा, किती जरी मोठी संख्या असेल तर. याचं वाचन कसं होईल, 3.75. 151.09. अलीकडचा पूर्णांक असतो म्हणून त्याला पूर्ण वाचायचं, समोरचा अपूर्णांक असतो त्याला एक एक अंक वाचायचं. लक्षात आलंय, हे फक्त बेसिक कन्सेप्ट आहे. असा प्रश्न नाही येणार कधी की दशांश अपूर्णांक, ह्या दशांश अपूर्णांकाचं वाचन कसं असेल, एवढं साधं येत नसतं. पुढं दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत, प्लेस व्हॅल्यू ऑफ डेसिमल फ्रॅक्शन. आपण पहिल्या चॅप्टर मध्ये शिकलो होतो स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. तर त्याचप्रमाणे दशांश अपूर्णांकाची देखील स्थानिक किंमत आपण काढू शकतो. तर दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत कशी काढायची नेमकी बघा. आता एक उदाहरण समजून सांगतो या ठिकाणी. पूर्णांक संख्येतील अंकांच्या स्थानिक किमतीप्रमाणेच
दशांश अपूर्णांकातील अंकांची स्थानिक किंमत आपण ठरवू शकतो. मग इथे एक उदाहरण दिलंय, 87.9 यांची स्थानिक किंमत काढायची. आता 87 पूर्णांक आहे म्हणजे एकक दशक, आलं का लक्षात? एकक आणि दशक, याला दशांशानंतर असते, याला दशांश म्हणतात, पुढं शतांश म्हणतात, नंतर सहस्रांश म्हणतात. ठीक आहे, ते होईल. आता बघा 8 ची स्थानिक किंमत काय आहे? 8 कोणत्या स्थानी आहे? दशक स्थानी. 8 च्या समोर किती अंक आहे? 1. आता 3 अंक नाहीत, काहीला वाटन 3 अंक आहेत का? हे दशांशानंतरचे अंक धरायचे नाही. 8 च्या नंतर फक्त 1 अंक आहे, म्हणून 8 च्या समोर 1 शून्य दिलं. इथं अर्थासहित लिहिलं आपण. 8 हा दशक स्थानी आहे म्हणून 10 ने गुणलं. 8 ची स्थानिक किंमत किती आली? 80. 7 ची स्थानिक किंमत, 7 हा एकक स्थानी आहे म्हणून 1 ने गुणलं. 7 ची स्थानिक किंमत 7 आली. 9 ची स्थानिक किंमत, त्याचा अर्थ काय असतो? 9 ला 1/10 ने गुणायचं. 9 हा दशांश स्थानी आहे म्हणून त्याचं 0.9 म्हणजेच काय अर्थ असतो बघा, 9 च्या खाली 10 शून्य गेला, पॉइंट इथं आला. 9 ची स्थानिक किंमत किती आली? 0.9. आणि 2 ची स्थानिक किंमत, 2 च्या खाली आले 100, 2 शून्य कटले, 2 स्थळानंतर पॉइंट आला 0.02. अशा पद्धतीनं त्यानंतर बघा, आता हे या ठिकाणी काही उदाहरणं दिलेले आहेत. एवढे उदाहरणं आपण घेणार नाही, एक उदाहरण अजून समजून सांगतो, बाकीचे तुम्ही सोडवायचे. बघा एक उदाहरण या ठिकाणचं. आता 5 ची स्थानिक किंमत 5 लिहिले. आता इथं काय आहे? एकक, दशक, शतक, आणि हे बाजूला गेलेत, दशांशाच्या नंतर गेलेत. अलीकडची पूर्णांक संख्या आहे. 5 च्या समोर 2 अंक आहे, मग 5 ची स्थानिक किंमत किती येईल? 500. 7 ची स्थानिक किंमत, 7 च्या समोर 1 अंक आहे, किती शून्य आले? 1 शून्य, 70. आणि 3 ची स्थानिक किंमत काय येईल? 3. आता पुढच्या 4 ची स्थानिक किंमत, त्याच्या खाली 10 येतील, पॉइंट इकडे येईल म्हणजे 0.4. आणि 2 ची काय येईल? 0.02. हे तुम्हाला कधी चांगलं सोडवता येईल? याच्यानंतरचं जेव्हा पॉइंट शिकणार आहे आपण, अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात कसं रूपांतर करायचं, तेव्हा तुम्हाला हे चांगलं लक्षात येईल. असं पॉइंट कसा सारखवायचा ते याच्यानंतरच्या पॉइंटमध्ये डिटेल लक्षात येईल. आता इथं किंवा हे उदाहरण असेल, 9 ची स्थानिक किंमत किती येईल? 9 च्या समोर 1 अंक आहे, 90. 2 ची स्थानिक किंमत 2. 1 ची स्थानिक किंमत 0 लिहायचा, पॉइंट लिहायचा, पहिल्या नंबरला आहे म्हणून 1 लिहायचा, 0 लिहायचा, पॉइंट, 3 दुसऱ्या नंबरला आहे म्हणून 0.3. असं पण करू शकतो आपण शॉर्टकट. 0.4 तिसऱ्या नंबरला आहे म्हणून त्याच्या अलीकडे 2 शून्य द्यायचे, 0.04. असं म्हणजे जरी आपल्याला असं हे जर अवघड गेलं, या पद्धतीने आपण त्याची स्थानिक किंमत लिहू शकतो. नेक्स्ट, हा महत्वाचा पॉइंट आहे. आता व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करणे. आता याच्यामध्ये काय करायचं? आता इथं 10 आहे, खाली 10, 5/10 हा व्यवहारी अपूर्णांक आहे, याचा दशांश मध्ये करायचं. हा शून्य कटला, पॉइंट 1 ने इकडे सरकला, इकडे 0. याचं उत्तर काय येईल? 0.5. कळतंय सगळ्यांना? अशा पद्धतीनं. आता इथला 0 काटला, पॉइंट इकडे गेला, 0.8. आता इथला 0 काटला, पॉइंट इथं आला, 1.4. इथला 0 काटला, पॉइंट इकडे आला, 5.8. आता आपण काही 100 याचं हे घेऊ. आता 0 काटला, पॉइंट 1 ने इकडे सरकला, 754.2. जे राहतील गणित ते तुम्ही सोडवायचेत.
24°/100 दोन शून्य कटले 0.2 ने डावीकडे सरकला 0.224. हे जर गणित घेतला आपण 2 शून्य कटले 0.2 ने डावीकडे सरकला 4.25. म्हणजे जेवढे शून्य छेदस्थानी आहे तेवढ्याने पॉइंट डावीकडे सरकवायचा. इथं जर हा शून्य काढला तर पॉइंट 1 अंकाने सरकल 89.1. अशा पद्धतीनं हे उदाहरण आपण सोडू शकतो. इथं 2 शून्य 0.2 ने डावीकडे सरकवायचा आहे. अंक तर एकच आहे, मग काय करायचं आता? इथं एक शून्य द्यायचा आणि मग पॉइंट द्यायचा 0.03. याप्रमाणे तुम्ही ते व्हिडिओ पॉज करून उदाहरणं लिहून जे समजून सांगितले त्याच्या व्यतिरिक्त जे बाकी आहे ते तुम्ही सोडू शकता. नेक्स्ट, भरपूर उदाहरणं आहेत तुम्हाला सोडवण्यासाठी. आता याच्यामध्ये बघा 1 2 3 शून्य गेले 1 2 3 अंक 0.004 असं येईल लक्षात सगळ्यांच्या. अशा पद्धतीने ते सोडवायचं आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये काही जास्त वेळ घालण्याची गरज नाही. आता नेक्स्ट शेवटचा एक छोटासा पॉइंट घेऊ याच्यातला. ओके, दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करणे. आता याच्यामध्ये बघा दशांश अपूर्णांकाचा व्यवहारी अपूर्णांक तयार करायचा. आता म्हणजे काय करायचं बघा. आता इथं काय दिलंय 0.25 खाली 1 लिहायचा आणि वर बघायचं दशांश किती स्थळानंतर आहे. 1 2 2 अंकानंतर दशांश आहे म्हणून इथं काय करायचं 2 शून्य द्यायचे. हा पॉइंट काटला 25 1 25 25 चौक 100. आन्सर आलं 1/4. अशा पद्धतीने. आता इथं 1.25 इथं 1 लिहायचा 2 स्थळानंतर दशांश आहे म्हणून 2 शून्य द्यायचे. पॉइंट काटला इथं हे झाले 125 इथं राहिले 100. लक्षात घ्या नीट. 25 5 125 25 चौक 100. उत्तर किती आलं त्याचं 5/4. अशा पद्धतीने सोडवायचं. आता इकडले काही सोडून दाखवतो. 0.20 खाली 1 लिहायचा 2 स्थळानंतर पॉइंट आहे म्हणून 2 शून्य दिले. मग हा पॉइंट उडून गेला. इथं राहिले 20 खाली राहिले 100. 20 1 20 20 5 100. आन्सर आलं 1/5. अशा पद्धतीनं दशांश अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकात आपण रूपांतर करू शकतो. 7.5 खाली 1 लिहिला. किती स्थळानंतर पॉइंट दिसतोय 1 स्थळानंतर मग 1 शून्य द्यायचा. इथं कटला. मग आता हे काय झालं 75/10. कितीने भाग जाईल दोन्ही संख्यांना भाग गेला पाहिजे. 5 2 10 5 1 5 खाली राहिले 2 5 5 25. आन्सर आलं 15/2. येतंय लक्षात सगळ्यांच्या. अशा पद्धतीनं हे उदाहरण तुम्ही सोडू शकता. तर यामध्ये आपण या घटकामध्ये आपण दशांश अपूर्णांकाची संकल्पना, दशांश चिन्ह म्हणजे काय, दशांश अपूर्णांकाचं वाचन, दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत, व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांक कसं करायचा आणि दशांश अपूर्णांकाचा व्यवहारी अपूर्णांक कसा करायचा याचे काही उदाहरणं घेतले. काही उदाहरणं बाकी आहेत ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुमच्या वहीमध्ये ह्या सगळ्या नोट्स तयार करून घ्या आणि ते उर्वरित उदाहरणं तुम्ही त्यामध्ये सोडवा. धन्यवाद.